जागतिक महिला दिनानिमित्त मला महिलांच्या विदर्भ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे। याचा मागचा उद्देश एकच की शहरातील खेळाडूंसोबतच ग्रामीण भागातील खेळाडूंना कबड्डी खेळात वाव मिळावा, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना सन्मान मिळावा, यासाठी हाच आमचा उद्देश आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी आम्हाला माननीय आमदार मोहनजी मते आणि माननीय विलासभाऊ पाटील यांनी खूप सहकार्य केले, त्याच्यामुळेच आज ह्या स्पर्धा योग्यरित्या संपन्न होत आहेत। आता इथे किती टीम इथे सहभागी झालेले आहेत आणि काय काय आतापर्यंत महिलांचे 25 संघ आलेले आहेत, काही इथे हजर आहेत, काही फ्रेश व्हायला गेले आहेत। आणि स्पर्धेचे उद्घाटन माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमाला माननीय आमदार मोहनजी मते, माननीय आमदार कृष्णाजी खोपडे सर आणि सर्व प्रभागचे नगरसेवक साहेब, तसेच वरिष्ठ खेळाडू आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गीताताई साखरे ह्या सगळे उपस्थित राहणार आहेत। कबड्डी स्पर्धेचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगता? हे महिला जागतिक दिनाच्या निमित्त हे टुर्नामेंट ताईने आयोजित केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर 25 ते 30 टीम आपल्याकडे आल्या आहे। कुठल्या ह्या टीम आलेल्या आहेत? पूर्ण स्टेट मधून आले, संपूर्ण विदर्भातून। साधारण किती टीम 25 ते 30 टीम आतापर्यंत आल्या आहे। आणि ही स्पर्धा घेण्यामागचा नेमके उद्देश आहे? महिला दिन निमित्त हे ताईच्या म्हणजे आधीपासूनच आहे ताईचे। मी ॲडव्होकेट निलेश गायधने या प्रभागाचा नगरसेवक आहे। विलासभाऊच्या प्रयत्नातून अलकाताईच्या स्वप्न जे की इथे चांगल्या प्रकारचं आयोजन व्हायला पाहिजे महिलांचं, त्या आयोजनाला जसं आपले CM साहेब म्हणतात की आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्ही वेगवेगळ्या योजना काढतो, त्या लाडक्या बहिणींचं सशक्तीकरण करण्यासाठी 8 मार्च महिला दिनानिमित्त या लेडीज कबड्डी स्पर्धांचं, महिला कबड्डी स्पर्धांचं आयोजन इथे केलेलं आहे। मी नगरसेवक म्हणून आणि माझा सर्व मित्रपरिवार म्हणून या कबड्डी स्पर्धांना खूप खूप शुभकामना देतो आणि या योग्यरीतीने पार पाडून सर्वोत्कृष्ट प्लेयर आपल्या इथून निघून ती महाराष्ट्र स्टेटला आणि त्या देशाच्या स्टेटला जावोत अशी मी श्री महाकाल चरणी प्रार्थना करतो। स्पोर्टिंग क्लब राज्य स्पर्धीय कबड्डी स्पर्धा में मंच पे उपस्थित हमारे पीयूष जी आंबुलकर, ज्येष्ठ नगर सेविका दिव्याताई दुर्डे, गायधने भैया, गणेश जी, जो जरूरत रहती है, आवश्यकता, शारीरिक विकास, मानसिक विकास, इसके लिए खेल बहुत जरूरी है। और उसके लिए अलकाताई ने एक छोटा सा एक वृक्ष लगाया था जो आज बहुत बड़ा हो चुका है। और यही आशा करती हूँ कि आगे चल के ये राष्ट्रीय खेलों की ओर जाए। आप लोगों से आप लोगों को बहुत सारी शुभकामनाएं देना चाहती हूँ कि यह खेल और आगे आगे हमारे यहाँ से निकलकर आगे की ओर बढ़े। धन्यवाद। साई स्पोर्ट्स क्लब जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला या कार्यक्रमाला मंचावर विराजमान आपल्या नागपूर नगरीच्या उपमहापौर लीलाताई हातीबेड, आपल्या प्रभागाचे नगरसेवक निलेशजी गायधने, नुकतंच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी पीयूषजी आंबुलकर, मंचावर विराजमान नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते गणेशजी चर्लेवार, आणि ज्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली अशा अलकाताई, माझी मैत्रीण कुठे गेली, सर्व कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, इथे उपस्थित असलेले सर्व खेळाडू, या भागातील सर्व सन्मान्य नागरिकगण आणि माझ्या आत्मीय बंधू आणि भगिनींनो, पीयूषजींनी म्हटलं की खरंच ग्राउंड इतकं सुंदर आयोजन आहे की वाटत नाही की आपण आपल्या ग्राउंडवर आहे म्हणून। म्हणजे नियोजनबद्ध, व्यवस्थितपणा, कार्यक्रमाचं आयोजन, संयोजन आमच्या विलास भाऊंचंही मोठं योगदान आहे बरं का।
आणि जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रम शहरात होत आहे, परंतु अलकाताईंनी जे साई स्पोर्ट्स सुरू केलं, खरंच छोटंसं रुपटाचं वटवृक्ष झालेलं आहे. आणि महिला म्हटल्यानंतर आधी पुरुषांचाच खेळ होता कबड्डी, परंतु आता महिला, म म्हणजे महान, ही म्हणजे हिम्मत, ल म्हणजे जिच्यामध्ये लज्जा आहे, ही महिला प्रत्येक क्षेत्रात समोर आहे, ते कुठेच कमी नाहीये. आणि या खेळाच्या क्षेत्रामध्ये कबड्डी सारख्या या आपल्या गेम मध्ये ती आपलं नेतृत्व करते आणि राज्यस्तरीय स्पर्धा घेतली. या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन माझ्या प्रभागात या नंदनवन भागात होत आहे. मला माझा सार्थ अभिमान वाटतो की महिलांसाठी महिलांनी घेतलेला हा कार्यक्रम खरंच महिला दिनाचा सार्थक झाल्यासारखा आहे. आणि या 3 दिवसीय कार्यक्रमाला या सर्व ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनी जी मेहनत घेतली आहे, मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलाचं योगदान आहे. आज महानगरपालिकेमध्ये प्रत्येक ज्या समित्या आहेत त्या समितीची सभापती महिलांना केला आहे, म्हणजे महिला राज म्हणायला हरकत नाही. आमच्या महापौरताई महिला, उपमहापौरताई स्टेजवर बसलेला आहे आणि प्रत्येक समितीचं नेतृत्व करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने महिलांना दिलेलं आहे. कारण महिला ही प्रामाणिकपणे काम करते. तुम्ही म्हणाल पुरुष नाही करत का, नाही तर असं होऊन जाईल ताई स्टेजवर पुरुष पण आहे की ताई महिलांचंच, असं नाही. महिलांचं जेवढं योगदान आहे पुरुषांचं देखील आहे. एखादी गाडी जर चालायची असेल तर दोन्ही चाकं गाडी बरोबर चालते, कारण भाऊ लोकांचं देखील योगदान आहे, महिलांचं देखील योगदान आहे. आणि ताईंनी ज्या ताई मंच संचालन करत त्यांनी अगदी बरोबर सांगितलं की आपण खेळामध्ये पुढे झाल्यानंतर आपलं करिअर देखील चांगलं होते. या खेळाच्या माध्यमातून अनेक लोकांना मुलींना गव्हर्नमेंट जॉब देखील मिळालेले आहे. म्हणून खेळ गेम कुठेही कमी समजू नका. आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील महिला समोर आहे, वर्ल्ड कप आणलेला आहे. म्हणजे महिला चूल आणि मूल इथेच सीमित नसून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पोर्ट्स असेल, राजकारण असेल, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, पायलट आहे, आपल्या देशाचं नेतृत्व देखील महिला करते. देशाचा बॉर्डरवर संरक्षण करण्याचं काम देखील ती महिला करते. म्हणजे नाजूक जरी असली तरी तेवढीच कणखर असून ती आपलं नेतृत्व करून आज आपलं समर्पण प्रत्येक क्षेत्रात ही स्त्री देत आहे. येणारा 8 मार्चला महिला दिन आहे. मी महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा करते. सन 2016 साली मोजक्या 7 मुलींना खास जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या विदर्भ राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू असा की शहरातील खेळाडू सोबतच ग्रामीण भागातील खेळाडूंना सुद्धा कबड्डी खेळात वाव मिळाला, त्यांचे कौशल्य लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि महिला खेळाडूंना सन्मान मिळावा. नमूद स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अशा वेळी माननीय आमदार मोरे मिळाले, तसेच प्रभागातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीणजी गिरे सर, गणेशजी चर्वेवार सर, गायधने सर, वानखेडे मॅडम, दिव्याताई गुर्डे मॅडम आणि बाकी लोकांचे मला नाव माहीत नाही. सगळ्या नगरसेवकांनी आम्हाला भरभरून सहकार्य केले, त्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच ॲमेचर कबड्डी असोसिएशन आदरणीय सतीशजी डपडे सर आणि नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच प्रदीपभाऊ शेलोकर यांनी स्पर्धा आयोजनासाठी आम्हाला भरपूर सहकार्य केले, त्यासाठी त्यांची पण मी मनापासून आभारी आहे. सर्वांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्यामुळेच आज ह्या स्पर्धा इथे योग्यरित्या पार पडत आहेत.